सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणेची कोठडीत रवानगी करण्यात आली असून या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची बीडच्या नेकेकरून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस ठाण्यात दोघांची सीआयडीकडून चौकशी झाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही। या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस लवकरच पकडतील। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल। आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। धनंजय मुंडे या प्रकरणात सापडू देत देशमुखांच्या कुटुंबियांना हात जरी लावला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। सगळे आरोपी पुण्यातच कसे काय फिरायला लागलेत? आरोपींना पुण्यात कोणी सांभाळलंय का असा सवाल करत सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली। एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही। यापुढे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देणार असं आव्हान जरांगे पाटलांनी दिलंय। तर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। गुन्हेगारांना फाशी देणार असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून शांत बसलोय। कायद्याने न्याय दिला नाही तर आम्ही देशमुखांना न्याय देऊ अशी ही भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे। मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते वैफल्यग्रस्त झालेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात जरांगेंवर निशाणा साधत आशिष जयस्वाल यांनी मुंडेंवरील टीकेला उत्तर दिलंय। देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो। मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर जेलवारी होईल असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सुरेश धस यांनी अजित पवारांना टोला लगावला। अजितदादा क्या हुआ तेरा वादा अशी शेरोशायरी करत धस यांनी अजित पवारांना जाब विचारला। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्याच आदेशानुसार सुरू असणार असं खासदार संजय राऊत म्हणाले। खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी धस पुरेसे आहेत असंही राऊत म्हणाले। फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय जाधवांनी केली आहे। तर वाल्मिक कराड मुंडेंचा राईट हँड असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। चौकशीपूर्वीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे। राजीनामा मागणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं असंही महाजन म्हणाले। देशमुखांच्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे। गुन्हेगारांना जागा दाखवा अशी विनंती जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आता सगळ्यांची एकच मागणी आहे की आकाला उचला असं विधान नरेंद्र पाटलांनी केलंय। बीडमध्ये गुंडाराज आणि विशिष्ट समाजाची दादागिरी सुरू आहे। अजितदादा तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात असा खोचक सवालही नरेंद्र पाटलांनी केला। संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय। वरळी पॅटर्न आता बंद करायचा आहे असंही ते म्हणालेत। परभणीत सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे, ज्यामुळे उलटसुलट चर्चा करण्यापेक्षा एकमेकांचे राजीनामे मागण्यापेक्षा तपासात सहकार्य करा असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला। वाल्मिक कराड, घुले, सांगळे या आरोपींना ज्यांनी मदत केली त्या 20 ते 22 जणांनाही सहआरोपी करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। सगळ्यांची चौकशी करून त्यांना अटक करा अशी ही मागणी त्यांनी केली आहे। बीड हत्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय। आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, त्यामुळे विश्वास ठेवा असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलंय।
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत साखर संकुल आढावा बैठक पार पडली। या बैठकीनंतर कांदा निर्यात मूल्य कमी करावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना विनंती केली असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरू असून कर्जमाफी संदर्भात 4 ते 6 महिन्यात निर्णय होईल असं देखील मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलं। जळगावमध्ये जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची बैठक पार पडली। या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी रेल्वे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी ज्या प्रकारे टोल वसूल करतायत त्याप्रमाणे त्यांनी कामही करणं गरजेचं आहे असं खडेबोल खडसेंनी सुनावले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसह चंद्रपूरचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे। दरम्यान पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईल असंही ते म्हणाले। खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाची करडी नजर राहणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बोटींवर नजर राहणार असल्याचं राणे म्हणाले। राजन साळवींनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान मी नाराज होतो, माझ्या भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या अशी माहिती राजन साळवींनी दिली। महाराष्ट्रातील बहिणी निवडणुकीपुरत्या लाडक्या होत्या, लाडक्या बहिणी लवकरच रडायला लागतील असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केला। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या बहिणी आणि आई लाडक्या नाहीत का असा सवालही त्यांनी केला। सरकारच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात असल्याच्या चुकीच्या बातम्या विरोधकांकडून पेरल्या जात आहेत। चुकीच्या माहितीला बळी पडू नका, सरसकट अर्जाची फेर छाननी सुरू नाही असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या अहिल्यानगरमध्ये सर्व पक्षीयांकडून भव्य सत्कार करण्यात आला। समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवारांसह सर्व पक्षी आमदारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। दरम्यान यावेळी भाजपचा एकही आमदार उपस्थित नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। इंदापूर शहरातील बारामती ब्रिज ते ITI पर्यंत उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटच्या लोकार्पण सोहळा पार पडला। दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। आगामी काळात इंदापूर शहरात विकास कामं केली जातील असं आश्वासन दत्तामामा भरणे यांनी दिलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आशिष जयस्वाल पहिल्यांदाच गोंदिया दौऱ्यावर आले। दरम्यान यावेळी भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांकडून जयस्वाल यांचं स्वागत करण्यात आलं। जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीकडून महाजन यांचा सत्कार करण्यात आला। विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे आज भाईंदर दौऱ्यावर होते। यावेळी भाईंदर पश्चिम आणि तोगडिया यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। केंद्रातील मोदी सरकार धोक्यात आहे, हे सरकार कधीही पडू शकतं असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। 2025 मध्ये मोदी सरकार टिकणार नाही असं अनेक जाणकारांना वाटतंय। त्याची सुरुवात बिहारमधून होत आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरील ATM मधून पैसे काढून तो पुढील प्रवासासाठी गेला असल्याची माहिती CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी दिली असून सुमितचा शोध सध्या सुरू आहे। माळेगावच्या खंडोबा यात्रेत 14 वर्षांनंतर शंकरपाटाचा थरार रंगला। 51 शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीसह सहभाग नोंदवला। दरम्यान शंकरपाट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली। आमदार किरण सामंतांच्या वाढदिवसानिमित्त राजापूरमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीची स्पर्धा घेण्यात आली। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित माजी आमदार संदीप नाईक यांच्या तुर्भेतील विद्यालयात SSC सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं। 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार असून नवी मुंबईतील 10,000 तर बेलापूरमधील 5,000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला। प्रजासत्ताक दिनानिमित्त मधाचं गाव या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा कर्तव्यपथावरील संचलनात संधी नसणार आहे। सलग 4 वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथाला कर्तव्यपथावर संधी मिळाल्यामुळे
यंदा भारतवर्ष प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे. जळगाव जिल्हा महावितरण प्रशासनाकडून जानेवारीत वितरित करण्यात आलेल्या वीज बिलांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून आला. नवीन सरकारचे फोटो असलेले स्टेशनरी पुरवण्यात आली असूनही मक्तेदाराने तब्बल 4000 वीज बिलं ही जुन्या स्टेशनरीवर छापल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत चौकशी सुरू असून मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली. गायक अभिजित भट्टाचार्य यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय. या प्रकरणी असीम सरोदे यांनी अभिजित भट्टाचार्यला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली. भिवंडीच्या मानकोली भागात हा कार्यक्रम होता. बागेश्वर बाबांचा अंगारा घ्यायला जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं कामाला नको असं म्हणत मुंबईतील एका कंपनीत मुलाखतीवेळी मराठी तरुणाला कामावर घेण्यासाठी नाकारलं. हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाकडे आला असता ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी व्यापाऱ्याला जाब विचारला. नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना नांदेड न्यायालयाकडून निर्दोष घोषित करण्यात आले. 6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये हा स्फोट झाला होता. तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातल्या सोमठाणा येथील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान अडवणुकीला कंटाळून एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळलाय. यवतमाळमधील काही कापूस केंद्रांवर सीसीआयनं खरेदी सुरू केली, पण सीसीआयच्या काही जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाहीये. कापसातील ओलावा वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. अमरावतीच्या तिवसा शहरालगतच्या शेतशिवारात एक अज्ञात व्यक्तीकडून वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची तोडफोड करून साहित्य लंपास करण्यात आलंय. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. कुडाळ तालुक्यामध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. सोनवडे येथील नदीपात्रात 2 होड्यांवर कारवाई करून होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या. महाड एमआयडीसीत केमिकल कंपनीचा समावेश करण्यास नागरिकांनी विरोध केला. खैरे या गावाच्या शेजारील केमिकल कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र गावाशेजारी केमिकल कंपनी नको अशी मागणी करत खैरे येथील ग्रामस्थांनी कामबंद आंदोलन करत कंपनीचं काम बंद पाडून वाहनं अडवली आहेत. सांगली पोलीस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब असून मदत हवी आहे. कॉल करून अशी अफवा पसरवल्याचा प्रकार घडल्यामुळे सांगली पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. कोकण रेल्वे मार्गावर अडवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. अनेक एक्सप्रेस 2 ते 3 तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाली आहे. चंद्रपुरातील विविध वॉर्डमध्ये मलनिस्सारण वाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे अपघातही होत आहेत. तक्रार करूनही महापालिकेने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. रत्नागिरीतील खेड भरणे मार्गावर रेडीमिक्स सिमेंटचे थर रचलेत. ओव्हरहेड मिक्सर ट्रकमधून सिमेंट सांडत असल्यामुळे रस्ते भरलेत. त्यामुळे अपघात होत असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागतोय. तलसारी वडवलीमध्ये एका कंपनीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक विविध आजारांमुळे त्रस्त आहेत. ग्रामपंचायतने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत देवस्वारीने यात्रेला सुरुवात करण्यात आली. उल्हासनगरमधील महापालिकेच्या कचरा गाडीने गणेश चव्हाण या एका 7 वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली. ही गाडी मुलाच्या पायावरून गेल्यामुळे त्याच्या पायाचा चेंदामेंदा झालाय. अपघातानंतर कचरा गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहिसर चेक नाक्यावरून मीरा रोडकडे येणाऱ्या या कारला अचानक आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय.
पुणे बेंगलोर महामार्गावर चालत्या क्रेनला अचानक आग लागली, त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। कल्याणच्या अंबिवली परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांची दुचाकी जाळण्यात आली। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडीतील अप्सरा टॉकीज जवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेत ब्रिज जवळ एका कारने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झालेत।